रघुवंशाच्या 3ऱ्या सर्गातला आपण 39वा श्लोक पाहत होतो आणि 39व्या श्लोकात कालिदासाने सांगितले की जो यज्ञाचा घोडा, अश्वमेध यज्ञाचा घोडा राजा दिलीपाने सोडलेला होता, त्या घोड्याला इंद्राने अदृश्य स्वरूपात येऊन पळवून नेलं, नाही का. आणि याच्यावरती आपण विचार करत होतो की इंद्र काय आहे, इंद्राचा विकास कसा झाला, किंवा त्याला अशी कर्म तो का करायचा, किंवा या गोष्टींवरती थोडस आपलं चिंतन चाललेलं होतं. तर काल आपण पाहिलं होतं की ऋग्वेदापासून मग पुढे पुढे कसा कसा इंद्र या देवतेचा विकास झालेला आहे, आणि त्याच्यामध्ये आपण रामायणापर्यंत आले होतो की रामायण काळामध्ये सुद्धा इंद्र हा आपल्याला दिसतोच प्रत्येक ठिकाणी. तसं हे आत्ताचं उदाहरण आहे, हे सुद्धा रामायण काळातलंच उदाहरण आहे की दशरथाचा म्हणतो दिलीपाचा घोडा पळवून नेला. आता रामायणातला जो इंद्र आहे, तो रामायणातला इंद्र हा कसा आहे, एखादा कठोर शासक असतो, आपल्या शासनाप्रती जो नेहमी कठोर राहतो, आणि मग जे दंडयोग्य आहेत, जे दंडनीय आहेत, त्यांना मात्र तो कायम दंड देतो आणि मग त्यांना सरळ करतो. असा जो आहे कठोर शासक आहे, महान योद्धा आहे. आता महान योद्धा आहे असं रामायणामध्येच म्हटलेलं आहे, पण रामायणामध्येच अनेक ठिकाणी त्याला मदतीची आवश्यकता पडलेली आहे, आणि त्याला मदतीची आवश्यकता पडलेली असताना हे सगळे रघुवंशी राजे वेळोवेळी गेलेले आहेत. आपल्याला माहिती आहे दशरथ पण गेलेला होता. दशरथ आणि कैकेयीचा तो प्रसंग माहिती आहे आपल्याला की युद्धामध्ये कैकेयीने सुद्धा मदत केलेली आहे देवदानवांच्या युद्धामध्ये. मग असे अनेक प्रसंग दिसतात की जिथं तो महान योद्धा पण आहे, पण त्याच वेळेस त्याला दुसऱ्यांच्या मदतीची गरज पण आहे, असा इंद्र चितारलेला आहे. त्याच्यासोबतच इंद्र हा एक विश्ववंद्य असं व्यक्तिमत्व आहे की ज्याला संपूर्ण विश्व हे ज्याच्या समोर नतमस्तक होतंय. कारण कोणतेही ऋषी यज्ञ करताना इंद्राचं आवाहन करतात, इंद्राला बोलवतात, आणि इंद्राला बोलून मग त्याची प्रतिष्ठापना ते जे काही अग्नी असेल किंवा इतर जे काही यज्ञीय क्रियाकलाप असतील, यज्ञीय कर्मकांड असतील, तिथे करतात. त्याला पण एक साक्षीदार बनवतात, त्याची आधी पूजा करतात. म्हणजे तोच विश्ववंद्य आहे, हे संपूर्ण जग त्या इंद्राला वंदन करते, असा तो इंद्र आहे. तसंच इंद्र हा काय सांगितलेला आहे तिथं रामायणामध्ये, इंद्राला लोकपाल सुद्धा म्हटलेलं आहे. लोकपाल म्हणजे जो लोकांचं पालन पोषण करतो, तो म्हणजे इंद्र. कसा तर तो सगळ्यांना पाऊस देतो, नाही का, पाणी देतो, आणि ज्याच्याद्वारे सगळेजण आपली जीविका चालवत आहेत, म्हणून लोकपाल. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे काम किंवा वेगवेगळ्या भूमिकेतून इंद्राला त्यांनी मांडलेले. त्यासोबतच इंद्र हा तत्कालीन देवतांमधला सगळ्यात सहानुभूतीशील असा आपण ज्याला म्हणूया असा देव आहे. आता ही जी सहानुभूती आहे इंद्राची, ही कोणाप्रती आहे तर संपूर्ण जगाप्रती आहे, जगातल्या प्रत्येक भूतमात्राप्रती आहे, प्राणीमात्राप्रती आहे, असं सुद्धा तिथं दिलेलं आहे. म्हणजे आता एका बाजूला या सगळ्या गुणांना इंद्राच्या सोबत त्यांनी सांगितलेलं आहे. अशी ही देवता होती इंद्र, आणि मग अशी देवता आपोआपच सगळ्यात श्रेष्ठ होणारच आहे, आणि मग तो देवांचा राजा शोभणारच आहे, त्यात नवल काहीच नाही. पण त्याच वेळेस रामायणामध्ये सुद्धा दुसऱ्या बाजूला इंद्राला म्हणजे आपण जसं म्हणतो ना, इंद्राची दुसरी बाजू, नाण्याची दुसरी बाजू, ती अशी दिसते आपल्याला की इंद्र हा जो आहे तो एक विलासी व्यक्तिमत्व असलेला,
जसं आपण काल बघत होतो की ईट ड्रिंक अँड बी मेरी, खा प्या आणि मजा करा, अशा स्वभावाचा कायम. म्हणजे कधी पण बघा तुम्ही इंद्राचं वर्णन आलं की कुठंतरी अप्सरांचं नृत्य चाललंय आणि तिथं इंद्र बसून त्यांचं नृत्य बघतोय. त्या काळात काय ही बाकीची साधनं नव्हती ना, युट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा इतर सगळ्या गोष्टी. त्या जर असता तर इंद्र त्याच्यामध्ये लीन झाला असता, नेटफ्लिक्स, इतर सगळ्या गोष्टी. मग इंद्राचा अप्सरांची काही जास्त गरज पडली नसती. पण आता दुसरं काही मनोरंजनाचं साधन नाही म्हणून मग त्या अप्सरा. म्हणजे आज इंद्राची आपण ज्याला विलासिता म्हणतो तीच आपल्यामध्ये सुद्धा आली आहे का, हा विचार आपण केला पाहिजे. नाही का, तत्कालीन इंद्राकडे मनोरंजनाचं दुसरं काही साधन नसल्यामुळं अप्सरांचं नृत्य, आणि म्हणून आपण त्याला विलासी म्हणतो. खा प्या आणि मजा करा एवढंच त्याचं आयुष्य उरलेलं आहे. आणि मग आपलं पण आयुष्य तसंच आहे ना, खा प्या आणि मजा करा एवढंच आपलं पण आयुष्य चाललेलं आहे. मग आपण सुद्धा त्याच्यासारखेच नुसते विलासी, भोगविलासी, भोगाविलासी असे आपण होत चाललेलो. मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला, या बाजूने बरं का. दुसरी बाजू तर इंद्राची श्रेष्ठच आहे, पण ही बाजू की आपण तिथं मात्र कायम त्या इंद्राला नावं ठेवणार की असा कसा आहे. पण त्याला नावं ठेवण्याआधी मी स्वतःमध्ये बघत नाही की मी कसा आहे. हा थोडासा विचार झाला पाहिजे. आता जसा इंद्र विलासी होता तसाच इंद्र हा काय होता, ईर्षाशील, ईर्षाशील सुद्धा होता. म्हणजे काहीही दुसऱ्याचं चांगलं झालं की याच्या मनात ईर्ष्या उभी राहिली. दुसऱ्याने एखादी काही चांगली गोष्ट केली की त्याच्याबद्दलचा द्वेष किंवा त्याच्याबद्दलचा असा भाव की जेणेकरून ती गोष्ट चांगली घडलेलीच नाहीये, असा भाव याच्या मनात तयार होत राहणार. अगदी आपल्यासारखंच, आपलं पण असंच असतंय ना. शेजारच्यानी गाडी घेतली का मग आपल्या मनात ईर्ष्या तयार होते. एखाद्याने मुंबईत फ्लॅट घेतला आपल्याच ओळखीचा का झालं, ईर्ष्या मनात चालू. दुसऱ्याने समजा गावाखेड्यात कुठेतरी फार 100 एकर जमीन घेतली तरी आपल्याला काही वाटत नाही. मुंबईत कसा काय याने फ्लॅट घेतला, ईर्ष्या चालू झाली. आज माझ्याकडं 2 व्हीलर घ्यायची ऐपत नाहीये आणि हा माझ्याच सोबत काम करतोय आणि यांनी 4 व्हीलर कशी काय घेतली, ईर्ष्या सुरू. मग हा गावभर सांगत फिरणार की नाही नाही सेकंड हँड आहे ती, हा हप्त्यावर घेतली, हप्ते तर फेडून दाखव त्याला म्हणावं आधी, मग गाडीत बस. सगळ्या सगळ्या गोष्टी आपण मग या ईर्ष्येतून या गोष्टी येतात. पेढा द्यायला आल्यावर आपण मात्र आनंदाने पेढा घेतो बरं का. हो अरे वा किती छान किती छान तुम्ही गाडी घेतलीत, खूप मस्त बरं का, उद्यापासून आम्हाला पण त्या गाडीतून घेऊन चला बरं ऑफिसला, आपण सगळ्या गोष्टी सांगणार. पण तो गेल्यावर मात्र मागे ही ईर्ष्या सुरू होणार आपली. दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. दुसरा हा काहीतरी चांगलं कर्म करतोय हे बघवत नाहीये. मग कोणी का असे ना ते. पांडवांना सगळं खांडवप्रस्थ दिलं होतं आणि खांडवप्रस्थ देऊन दुर्योधनाला खूप आनंद झाला, अरे वा मी हस्तिनापूर मिळवलं आणि पांडवांना खांडवप्रस्थ दिलेलं आहे. खांडवप्रस्थ म्हणजे एकदम ज्याला आपण म्हणूया की नापीक जमीन जिथे आहे किंवा नुसतं जिथं काटेरी झुडपांची जंगलच आहेत किंवा अशा सगळ्या काही गोष्टी आहेत, हिंस्र पशूंनी भरलेलं जे रान असेल असं ते ठिकाण.
त्यामुळे हा आनंदित होता एकदम दुर्योधन. पण जसं कृष्ण आणि अर्जुनाने खांडवन जाळलं, नंतर मग देवांचा जो इंजिनियर होता त्याने येऊन सगळं ते बांधलं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग त्याचं खांडवप्रस्थाचं रूपांतर इंद्रप्रस्थामध्ये झालं. आणि जेव्हा इंद्रप्रस्थाचं राज्य दुर्योधनाने पाहिलं, ते राज्य पाहिल्या पाहिल्या पुन्हा त्याच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण व्हायला लागली. ते ईर्ष्या म्हणजे आपल्या डोळ्यात ती गोष्ट सलायला लागते की अरे ह्याच्याकडे ही गोष्ट कशी काय आली, झाली त्याची ईर्ष्या चालू. आणि त्या ईर्ष्येमुळे जेव्हा इंद्रप्रस्थ यांनी पाहिलं, त्या ईर्ष्येमुळे नंतर पुन्हा त्यांनी एक परत डाव आखला आणि त्या डावामध्ये मग मात्र त्यांनी बरोबर इंद्रप्रस्थ मिळवून घेतलं आणि पांडवांना वनवासात पाठवलं. हे ईर्ष्येपोटी. कसं काय एवढं चांगलं राज्य ह्यांचं कसं काय चालू शकतं, एखाद्या जंगलाचं रूपांतर एवढ्या स्वर्गीय राज्यासारखं कसं काय होऊ शकतंय. तीच गंमत नेहमी इंद्राची पण असायची की एखाद्या ऋषींनी तपश्चर्या केली किंवा एखाद्या कोणी राजाने काही अश्वमेध केला किंवा अजून कोणी पण दुसरा हा जसा मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जायला निघाला की इंद्र तिथं काहीतरी विघ्न आणायचं. आता असा इंद्र का बरं चितारलेला असावा, या गोष्टीचा थोडासा आपण विचार केला पाहिजे. ही फक्त निरीक्षण आहेत, पण या निरीक्षणांमागचा अर्थ काय असावा, त्या अर्थाकडे आपल्याला जाता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपला दृष्टिकोन आपल्याला तयार करता आला पाहिजे. हे काय कोणी सांगणार नाही आपल्याला. ज्याला आपण म्हणू ना रीड बिटवीन टू लाईन्स, की वाचताना लेखकाने त्या 2 ओळी लिहिलेल्या आहेत, पण या 2 ओळींच्या मध्ये लेखकाला काय सांगायचंय, कोणता अर्थ तिथं अध्यरूत आहे, या गोष्टी आपल्याला पाहता आल्या पाहिजेत. मग खरंच तसा होता का इंद्र की नव्हता. कारण एखादा पाश्चात्य माणूस उठला आणि त्याने उद्या वेद वाचले आणि मग जो तुमचा प्रमुख देवता आहे तोच असं करतोय, त्यावेळेस आपल्याला पण मनात लगेच संभ्रम निर्माण होतो, अरे हो की बरोबर आहे. मग आपल्याला वाटायला लागतं नाही नाही हे सगळं थोटांड आहे बरं का, याच्यात काही खरं नाही, त्याच्यापेक्षा मी आपलं जे चांगलं जगतोय तेच बरं आहे या वेदांपेक्षा, असं आपल्याला वाटायला लागतं मग पुढं. आणि हळूहळू आपल्यातून वेद प्रामाण्य नष्ट होत जातं, वेदनिष्ठा कमी होत जाते, वेद श्रद्धा कमी होत जाते. का? कारण माझी बुद्धी स्थिर नाहीये. माझ्या बुद्धीला थोडस एखादं छोटस वादळ येऊन धडकलं की झालं, माझी बुद्धी डळमळीत झाली, मग ती हल्ली. म्हणून रोज प्रार्थना केली पाहिजे देवाला की देवा माझी बुद्धी तुझ्यामध्ये स्थिर ठेव, देवा माझी बुद्धी तुझ्या कार्यामध्ये स्थिर ठेव, तुझ्या विचारांमध्ये स्थिर ठेव. नाही का, बुद्धी स्थिर ठेवायला का बरं सांगायची, त्याची कारण ही आहेत. रोज देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की देवा माझी बुद्धी स्थिर ठेव. कशासाठी? या गोष्टींसाठी की माझी श्रद्धा, माझी निष्ठा, माझं प्रामाण्यवाद किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या अजिबात या संस्कृतीवरून, या वैदिकांच्या विचारधारेवरून हलू नयेत. ह्याच्यासाठी रोज देवाला प्रार्थना आहे की देवा माझी बुद्धी स्थिर ठेव. शास्त्रकारांनी म्हणून आपल्याला या प्रार्थना करायला सांगितलेल्या आहेत. त्याच्या मागची कारण बरीचशी असतात, आपल्याला बरीच कारण माहित नसतात आणि आपण फक्त ज्याला यंत्रवत म्हणू, यंत्रवत त्या गोष्टी करत जातो.
यंत्रवत न करता त्या समजून केल्या पाहिजेत. का बरं बुद्धी स्थिर ठेवायला सांगायची नाही का? तर असो, तर आता हा इंद्र जो आहे तो इंद्र एखाद्या ठिकाणी ईर्ष्याशील सुद्धा दाखवलेला आहे नाही का? विश्वामित्रांची तपश्चर्या भंग करायला पाठवलेलं आहे. इथं हा यज्ञाचा घोडा चोरलेला आहे. अजून असे म्हणजे बरेचसे प्रसंग त्याच्या जीवनात येतात, किंवा ज्याला आपण म्हणूया की इंद्राचं चरित्र हे षडयंत्रीच्या रूपात दाखवलेलं आहे. एखादा षडयंत्र करणारा माणूस असतो की नाही, कायम कायम षडयंत्र जो करत असतो. महाभारतामध्ये जसा शकुनीने एवढं मोठं षडयंत्र रचलेलं आहे, मग त्याच्यात आणि इंद्रात काही फरक नाही असं कधी कधी वाटायला लागतं आपल्याला, की अरे हो, इंद्र पण ही सगळी षडयंत्रच करतोय. का? दुसऱ्याचं चांगलं झालेलं याला पाहवत नाही. शकुनीने का बरं या गोष्टी केल्या? शकुनीला पण तेच पाहिजे होतं ना, की ज्यांनी माझ्या बहिणीला धोक्यात ठेवलं, गांधारी, तिला माहितीच नव्हतं ना आधी की धृतराष्ट्र हा अंध आहे म्हणून. आणि एवढी गांधार नरेशाची मुलगी ती गांधारी, आणि तिचं लग्न एका आंधळ्या राजकुमाराशी लावून दिलं. मग ह्याचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी या सगळ्या भावना केलेल्या, म्हणजे त्यांनी या सगळ्या कृती केलेल्या आहेत, ही सगळी षडयंत्र केलेली आहेत. अगदी सगळीच म्हणजे भीमाला विष देण्यापासून, लाक्षागृहापासून ते शेवटी युद्धापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी घडून आणल्या. अशी षडयंत्र करणारा हा इंद्र पण बऱ्याचदा दिसतो आपल्याला इथं रामायणादी ग्रंथांमध्ये सुद्धा. मग असा का बरं चितारलेला असावा? वाल्मिकींनी असा इंद्र का सांगितला असेल? वाल्मिकींना काही इंद्र मान्य नव्हता का? त्याच वाल्मिकींनी दोन्ही प्रकारे इंद्र सांगितलेला आहे ना. विश्ववंद्य पण इंद्र सांगितलेला आहे आणि त्याच वेळेस असा पण इंद्र सांगितलेला आहे. आणि वाल्मिकी ऋषी होते, सामान्य नव्हते कोणी. आणि ऋषी ज्यावेळेस एखादी गोष्ट सांगतायत त्यावेळेस त्याच्या मागे काहीतरी अर्थ दडलेला असणार आहे, पण तो दडलेला अर्थ शोधण्याची तहान बुद्धीला लागली पाहिजे. त्याला खरी बुद्धीची तहान म्हणू आपण, की माझ्या पूर्वजांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या काय सांगितलेल्या आहेत त्या समजून घेण्याची तहान बुद्धीला लागली पाहिजे. तर आपल्या बुद्धीला तहान लागलेली असते ते इतरच गोष्टींची. आता लॉकडाऊन मध्ये बसतोय तरी आपली बुद्धी हाच विचार करते की घरी राहून मला कसा जास्तीत जास्त पैसा कमवता येईल, घरी राहून मला माझा बिझनेस कसा वाढवता येईल, घरी राहून अजून जास्त व्याज कसं मिळवता येईल. याच प्रत्येक गोष्टींचा विचार आपला चाललेला असतो. बुद्धीला या गोष्टींची तहान लागलेली. पण कधी असा विचार करते का माझी बुद्धी, चांगला वेळ मिळालेला आहे आता, त्या वेळेचा मी सदुपयोग करेल आणि काहीतरी माझ्या संस्कृतीला जाणण्याचा प्रयत्न करेल, आणि संस्कृतीला जाणता जाणता भगवंताच्या मांडीवर बसण्याच्या दिशेने मी वाटचाल सुरू करेल. त्याच्यासाठी हा मिळालेला वेळ तो वापरेल. अशी तहान लागली पाहिजे आपल्या बुद्धीला, पण ती लागत नाही. हा थोडासा विचार झाला पाहिजे. तर असो, तर हा जो इंद्र आहे तो असा पण सांगितला आहे आणि तसं पण त्याचं वर्णन केलेलं आहे. मग असा का असावा? नाही, कारण असे बरेचसे प्रसंग येतात. जसं आता रामायणामध्ये त्रिशंकूचा प्रसंग सांगितलेला आहे नाही का, की विश्वामित्रांनी त्याला स्वर्गात पाठवलेलं असतं, पण इंद्र त्याला स्वर्गात घेतच नाही. आणि असं म्हणून तो मग नंतर विश्वामित्र त्याला पृथ्वीवरती पण येऊन देत नाही. आता ती सगळी गोष्ट आहे
आणि म्हणून तो त्रिशंकू हा अंतराळातच राहतो मग, की धड स्वर्गातही तर जाऊ शकत नाही आणि धड पृथ्वीवरती पण येऊ शकत नाही. त्याला त्रिशंकू म्हटलेलं. म्हणजे त्या त्रिशंकू जो स्वर्गात येत होता त्याला परत त्यांनी खाली पाडला. नाही नाही, तू स्वर्गात नकोच. तसाच अंबरीष नावाचा राजा होता. अंबरीष नावाच्या राजाचा पण यज्ञपशु हरण केला याने, असा उल्लेख आहे परत रामायणामध्ये. आपण जे म्हणतो ना, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म, इथं अंबरीश, तो जो अंबरीश नावाचा राजा आहे, त्या अंबरीश नावाच्या राजाचा पण यज्ञीय पशु जो होता, त्या यज्ञीय पशुचं अपहरण याने केलेलं आहे. असा हा इंद्र आहे. किंवा इंद्राचे जे इतरही कारनामे आपण ज्याला म्हटले, किंवा इतरही गोष्टी त्याच्या जीवनातल्या जर आपण पाहिल्या, बऱ्याचशा गोष्टी अशा दिसतात की शुनशेप आहे, शुनशेपाला यज्ञीय पशु बनवला आणि त्या शुनशेपाला दीर्घायू केलं ज्यावेळेस अंबरीष राजांनी. म्हणजे अंबरीष राजाच्या त्या रुचिक ऋषींचा जो पुत्र आहे, मधला पुत्र, त्याचं हे सगळं वर्णन आहे. आता अशा अनेक गोष्टी इथं रामायणामध्ये येतात. तर त्या गोष्टींपैकी जो इंद्र आहे, त्या इंद्राला असं का बरं सांगितलेलं असावं त्यांनी, हा विचार आपल्याला झाला पाहिजे. आता दुसरा एक प्रसंग असा येतो जिथं इंद्राने रामाला सुद्धा मदत केलेली आहे. कधी? युद्धाच्या वेळेस. म्हणजे राम आणि रावणाचं युद्ध चालू असतं, तर राम आणि रावणाचं युद्ध चालू असताना इंद्राने आपला सारथी आणि आपला रथ हा त्याच्यासाठी पाठवलेला आहे. तो प्रसंग आपल्या सगळ्यांना परिचित असावा. म्हणजे इंद्र हा मदत पण करतोय, पण त्याच वेळेस इंद्र हा अशा षडयंत्रांना सुद्धा करताना दिसतोय, अशी षडयंत्र सुद्धा रचताना दिसतोय. आता एका ठिकाणी एक ऋषी होते, त्या ऋषींना त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी याने एकाला खड्ग दिलं की धर हे खड्ग घे आणि तू त्या ऋषींची तपश्चर्या भंग कर. असं का बरं? अशा बऱ्याचशा गोष्टी तिथं आपल्याला दिसतात. आणि हा इंद्र जो आहे, हा इंद्र वैदिक काळामध्ये मात्र अगदी शूरवीर असा दिसतोय. एकट्याने वृत्रासुराचा वध केलेला आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण वैदिक काळामध्ये इंद्र जशा प्रकारचा शूरवीर होता, अभय निर्भय असा जो इंद्र होता, तो मात्र आता पुढे या काळामध्ये, रामायण इत्यादी काळामध्ये वारंवार भयभीत होणारा दाखवलेला आहे. छोटंसं संकट जरी आलं तरी घाबरणारा इंद्र, असा इंद्र तिथं दाखवलेला आहे, नाही का? किंवा कायम संकटात सापडलेला असा इंद्र तिथं दाखवलेला आहे. असा का दाखवला असावा, ह्याचा विचार आपण केला पाहिजे. की ज्यावेळेस संकटात सापडलेला इंद्र दाखवतायत, त्यावेळेस इंद्र हा काय करतोय, इतरांना मदतीसाठी हाक मारतोय, इतरांकडून मदतीची अपेक्षा ठेवतोय. पण ऋग्वेदातला इंद्र मात्र कधीच असा नव्हता. तो कायम दुसऱ्यांना मदतीला जायचा. तर हा बेसिक फरक का बरं दिसतो आपल्याला, नाही का? की रामायणामध्ये इंद्र सुद्धा रावणाकडून घाबरतोय. इंद्राला रावणाची भीती वाटते. रावणाने इंद्राला हरवलेलं आहे, असा इंद्र दाखवलेला आहे, नाही का? की आता ज्यावेळेस
मरुताचा यज्ञ चाललेला होता आणि मरुताच्या यज्ञामध्ये ज्यावेळेस रावण तिथं आला हे पाहिलं तर इंद्राने लगेच स्वतः मोराचं स्वरूप धारण केलं की जेणेकरून रावणाला दिसू नये मी इंद्र आहे म्हणून. मग इतका इंद्र घाबरलेला होता तिथं रावणाला पाहून की त्याने मोराचं स्वरूप धारण केलं. असं का बरं? म्हणजेच इंद्राच्या वीरत्वावरती किंवा जे शूरत्व आहे इंद्राचं किंवा वीरता म्हणूया, वीरता इंद्राची जी वीरता आहे तर त्याच्यावरती असा संदिग्धपणा का दिसतो आपल्याला, संदेह का दिसतो? त्याच्या मागची काय कारण असतील? आता ज्यावेळेस शचीचा विवाह झाला म्हणजे इंद्र आणि शची यांचा विवाहाचं वर्णन जे आहे त्या विवाहाच्या वेळेस रामायणातलाच तो प्रसंग आहे. त्याच्या वेळेस काय झालं की शचीचे जे वडील होते पुलोम नावाचे शचीचे वडील होते तर त्यांना आणि ही जी शची आहे त्या शचीला हरण करणारा जो अनुल्हाद आहे त्या अनुल्हादाला इंद्राने मारले असं सुद्धा तिथं वर्णन आहे. म्हणजे आता अनुल्हादाला मारणं ही काय साधी सुधी गोष्ट नव्हती त्या राक्षसाला, पण ते काम मात्र इंद्र करताना दिसतोय आणि इकडे रावणाला सुद्धा घाबरताना दिसतोय. अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळेस चाललेल्या आहेत. असा का बरं? स्वर्गावरती असुरांनी आक्रमण केलं, राक्षसांनी आक्रमण केलं की सगळ्यात पहिले इंद्र ऐरावतावर बसून निघाला पळत. आपण काय बघतो, जहाज बुडत असेल तर जहाजाचा जो कॅप्टन असेल तो शेवटपर्यंत त्या जहाजावरती थांबून राहायला पाहिजे नाही का. युद्ध सुरू असेल तर सैनिकाने शेवटपर्यंत मोर्चा सांभाळला पाहिजे तर तो खरा शूरवीर. पण इथं मात्र जसं संकट येताना दिसतंय इंद्र सगळ्यात पहिल्यांदा पळून जातोय तिथून, असं त्याचं वर्णन आलेलं आहे. इंद्र हा शूरवीर होता आधी, नंतरच्या काळात तो असा झाला. ह्याच्या मागे काहीतरी वेगळी भावना असणार आहे, काहीतरी आपल्या शास्त्रकारांना सांगायचं असणार आहे. ते काय सांगतायत ह्याचा अभ्यास झाला पाहिजे. त्यांना नेमकं मला काय सांगायचंय इथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आता मेघनाद जो आहे त्या मेघनादाची जी माया होती, मेघनाद म्हणजेच कोण? इंद्राचा रावणाचा मुलगा. त्या रावणाच्या मुलाला पण जेव्हा पकडायचं होतं तेव्हा काय झालं, तो इंद्रामुळेच पकडला गेला. इंद्राने त्यावेळेस सुद्धा मदत केली होती, तेच रथ आणि मातली हा सारथी पाठवून. आता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा राम रावण युद्ध जेव्हा झालं ते पाहून सगळे देव गंधर्व किन्नर इत्यादी जे सगळेच होते की त्यांनी सुद्धा सांगितलं की हे युद्ध जे आहे हे साधं सुद्धा युद्ध नाही आणि त्याच्यातून आपण काहीतरी मदत केली पाहिजे. आणि त्या मदतीला सगळ्यात पुढे इंद्र गेलेला आहे. आता म्हणजे ह्या सगळ्या प्रसंगांना आपण आता बरेचसे प्रसंग आहेत रामायणामध्ये अजून सुद्धा. वनवासात जात असतो राम त्यावेळेस कौशल्या जी असते ती कौशल्या इंद्राची प्रार्थना करते, इंद्राला प्रार्थना करते की माझ्या रामाचं रक्षण कर. अशी प्रार्थना करताना कौशल्य तिथं दिसते. म्हणजे इंद्र हा सगळ्यांचं रक्षण करतोय, सगळ्यांची चांगली कामं करतोय नाही का, संस्कृतीचं रक्षण करतोय, लोकपाल आहे. या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत. विश्ववंद्य आहे, ज्याचा खूप सुंदर महान योद्धा आहे, महान शासक आहे, कठोर शासक आहे, सगळ्या गोष्टी असताना पण दुसरीकडे इंद्र असा सुद्धा दाखवलेला आहे. आता हे जसं रामायणात चित्र आहे
तसंच त्याच्या पुढे महाभारतामध्ये सुद्धा महाभारताचा जर सगळा काळ आपण पाहिला तर महाभारताच्या काळामध्ये सुद्धा हा जो इंद्र आहे त्या इंद्राला तसं वर्णन केलेलं आहे इंद्राचं. मग का बरं असं का बरं केलेलं असावं, त्या गोष्टींचा आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे. आता अहिल्या आहे जार इंद्र नाही का, इंद्राने अहिल्या नावाची जी ऋषी पत्नी होती तिच्यावरती बलात्कार केला असं वर्णन आलेलं आहे. आता मग इंद्र हा बलात्कार करणारा जर असेल तर त्याला संस्कृतीचा आदर्श देवता किंवा सगळ्या देवांचा राजा असं म्हणतील का कधी? मग त्याच्या मागचा नेमका अर्थ काय आहे हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत या चुकीच्या संकल्पना घेऊनच आपण पुढे जाणार आहे आणि हे प्रश्न कायम आपल्या मनामध्ये घर करून राहणार आहेत नाही का. आता हा अहिल्याचा प्रसंग आहे, महाभारतात सुद्धा आलेला आहे, रामायणात सुद्धा आलेला आहे, म्हणजे अनेक ठिकाणी. मग हे कसं काय आहे हा विचार आपण केला पाहिजे. इंद्राचं जे पौराणिक स्वरूप आहे त्या पौराणिक स्वरूपाचंच वर्णन इथं महाभारतात सुद्धा आलेलं आहे. वैदिक इंद्र हा महाभारतात नाही दिसत. म्हणजेच जेवढा इंद्राचा गौरव हा वैदिक साहित्यात होता तेवढा गौरव त्याला या साहित्यामध्ये प्राप्त झालेला नाही किंवा या काळामध्ये प्राप्त झालेला नाही. आणि साक्षात जे भगवान बादरायण असे व्यास आहेत, महर्षी व्यास, मग त्या महर्षी व्यासांनी लिहिताना असा विचार केला नसावा का की अरे मी इंद्राचं चरित्र असं का बरं लिहितोय किंवा मला इंद्राचं चरित्र असं लोकांसमोर मांडायचंय का? काहीतरी विचार त्यांचा त्याच्या मागे झालेला असणार ना. आपल्यासारखा साधा माणूस एखादा वाक्य बोलताना पण तोलून मोजून मापून जर बोलत असेल तर महर्षी व्यास होते ते. त्यांनी हे चरित्र असं कसं लिहिलं असेल, या चरित्राला असं कसं दर्शवलं असेल नाही का. इथं बऱ्याच ठिकाणी महाभारतामध्ये त्याला शक्र असंच म्हटलेलं आहे, शतक्रतू शक्र. मग हा जो शक्र आहे हा शक्र जेव्हा विश्वामित्रांचा तप भंग करण्यासाठी मेनकेला पाठवतोय. आता ही जी मेनका आहे किंवा जानपदी आहे नाही का, शरदवत हे जे आहेत, शरदवत नावाचे एक ऋषी होते, त्या शरदवत नावाच्या ऋषींच्या तपश्चर्याचा भंग करण्यासाठी जानपदी नावाची अप्सरा पाठवलेली किंवा यवक्रीत नावाचा एक महान ऋषी म्हणूया आपण, ऋषीच होते ते सुद्धा, की त्यांनी सुद्धा तपश्चर्या करायला घेतली. पण त्यांच्या तपश्चर्येला भंग करण्यासाठी तो स्वतः ब्राह्मणाचं रूप घेऊन आला इंद्र आणि ती तपश्चर्या भंग केली. किंवा अर्जुन जो आहे, आता अर्जुनाला मदत करण्यासाठी, अर्जुन हा माझा मुलगा आहे आणि त्याला मदत करण्यासाठी त्याने काय केलं, कर्णाची कवच कुंडल काढून घेतली ब्राह्मणाच्या वेशात येऊन. म्हणजे असे वारंवार इंद्र असा सुद्धा दाखवलेला आहे. ऋग्वेदामधल्या इंद्राचं कधीच पृथ्वीवरच्या स्त्रियांशी लग्न झालेलं दाखवलेलं नाहीये किंवा त्याची मुलं कधी पृथ्वीवरती नाहीयेत. इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत पण या काळामध्ये मात्र तसं झालेलं आहे. इंद्राचा मुलगा अर्जुन हा पृथ्वीवरती आहे. मग असं हे वर्णन का करावं लागले असेल असा थोडासा विचार आपण केला पाहिजे. पार्शालिटी म्हणूया आपण, पार्शालिटी झाली ना. कर्णाची कवच कुंडल काढली आणि अर्जुन आपला मुलगा आहे म्हणून त्याला त्याने शस्त्रास्त्र दिली.
मग हे का बरं करताना दिसतोय इंद्र असं? जर तो एवढा श्रेष्ठ देवता असेल तर तो अशा गोष्टी का बरं करताना दिसतोय? खूप मोठा विषय हा, खूप मोठा विषय. इंद्र हे आपण इथं अर्ध्या तासात आणि 1 तास सांगता येण्याजोगा विषय नाहीये तो. इंद्राचा उद्भव आणि विकास हा जर सगळा पाहिला आपण ऋग्वेद काळापासून, महाभारत काळामध्ये हा इंद्र असा दिसतोय आपल्याला. त्याच्यानंतरचा काळ जर पाहिला आपण तर नंतरच्या काळात इंद्र हळूहळू लुप्त होत गेलेला. मग इंद्र आपल्याला दिसतच नाहीये पुढं. मग तशा इंद्राच्या ज्या अनेक कथा आहेत, म्हणजे प्राकृत भाषेमध्ये आहेत, पौमचरी आहे किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पौमचरी म्हणजे पद्मचरित, त्या पद्मचरितामध्ये सुद्धा त्याच्या वेगवेगळ्या कथा येतात. किंवा ज्या जातक कथा आहेत, जातक कथांमध्ये पण इंद्राच्या काही कथा दिसतात आपल्याला. किंवा पुढे जैन धर्म आहे, त्या जैन धर्मामध्ये सुद्धा जे श्वेतांबर आणि दिगंबर असे त्यांचे 2 हे आहेत. तर जैन धर्माचं जे श्वेतांबर मत आहे, त्या श्वेतांबर मतानुसार त्यांनी 64 इंद्रांची नावं सांगितलेली आहेत. 64 इंद्र. आणि मग त्यांची कार्य, त्यांचं काय इतर गोष्टी आहेत त्यांच्या, त्या त्यांनी तिथं वर्णन केलेल्या आहेत. तिथं थोडा वेगळ्या प्रकारचा इंद्र आपल्याला दिसतो. किंवा बौद्ध धर्म आहे, बौद्ध धर्माच्या वाङ्मयामध्ये सुद्धा इंद्र आपल्याला दिसतो. पण तिथं इंद्राचा उल्लेख त्यांनी देवता म्हणूनच केलेला आहे. आधी बौद्ध हा जो धर्म आहे, तर बौद्ध धर्म हा भगवंत किंवा ईश्वर ह्याच्यामध्ये आस्था, श्रद्धा न ठेवणारा धर्म होता तो. त्याला न मानणार. कारण त्यांच्यासाठी एकच देव आणि ते म्हणजे गौतम बुद्ध. त्याच्या पलीकडे जगात दुसरा कोणीही देव नाही. पण नंतर पुढे त्या बौद्ध धर्माच्या पुस्तकांमध्येच इंद्राला देवता म्हटलेलं आहे. असे अनेक उल्लेख सापडतात परत. मग आता तिथपर्यंत आला, या बौद्ध धर्माच्या पर्यंत म्हणा किंवा इतर सगळ्या आहेत, तिथपर्यंत इंद्र आला. आणि मग त्याच्यानंतर थोडंसं पुढे आपण पाहिलं की मग कंबोडिया आहे, कंबोज प्रदेश म्हणायचे प्राचीन काळात, आज त्याला आपण कंबोडिया म्हणतो. त्या कंबोडियामध्ये आजपासून 1400, म्हणजे आजपासून नाही, इसवी सन पूर्व 1400, इसवी सन पूर्व 1400 बोगज कोई नावाचं एक ठिकाण आहे. तिथं एक शिलालेख लिहिलेला आहे आणि त्या शिलालेखामध्ये इंद्राचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर मात्र मग परत कुठं आपल्याला इंद्र म्हणा किंवा अशा गोष्टी जास्त पुढे नंतर बघायला मिळत नाहीत. हे सगळी वाङ्मय आणि हे उल्लेख सोडले की नंतर जो पुढचा काळ आहे, त्या पुढच्या काळामध्ये मात्र इंद्र ही देवताच आपोआप नष्ट होत गेलेली आहे. हा, त्याच्यानंतरच्या वाङ्मयात जिथं जिथं इंद्राचा उल्लेख येतोय, समजा आता जसं तुकाराम महाराज म्हणले की इंद्रे दिधला विजयी रथ, अग्नी सहस्र बाण देत, पवन वेगे चारी वारू, द्रोणाचार्य त्याचा गुरु वगैरे, असं अर्जुनाचं सगळं वर्णन केलेलं आहे तिथं. धन्य अर्जुनाची भक्ती. आता इथं जे आहे तर त्याच्यामध्ये इंद्राने अर्जुनाला रथ दिला वगैरे अशा सगळ्या गोष्टी तुकाराम महाराज सांगतायत. पण तुकाराम महाराज नवीन इंद्राची कोणती गोष्ट सांगत नाही की आधुनिक काळातला इंद्र किंवा इतर गोष्टी. हे आपण सगळ्या गोष्टी काय करतोय, ज्या या रामायण महाभारतातल्या कथा आहेत त्यांच्यावरती आधारित आता हे नवीन वाङ्मय तयार करतोय. अशा गोष्टी ज्यावेळेस करतोय तर नंतर हा इंद्र का बरं नष्ट झाला असावा किंवा इंद्राचं महत्व का बरं कमी झालं असावं. बघा ना, उत्तरोत्तर काळ जसा जसा आपण पुढे येऊ अजून आणि मग आत्ताच्या काळापर्यंत आपण पोहोचलो तर कधीच नाही, इंद्राची प्रार्थना करताना आपण दिसतच नाहीयेत. आज बाजारात एवढं ते देवा धर्माचा पण बाजार करून ठेवलेला आहे सगळ्यांनी. देवाच्या मूर्ती काय काढतात, फोटो काय काढतात, अजून काय बऱ्याचशा गोष्टी
हा सगळा बाजार समाजात चाललेला आहे. प्रत्येक गोष्टीमधून मला तर देवाच्या नावातून पण कसा पैसा कमवता येईल, हा सगळा या समाजात चाललेला मोठा बाजार आहे. पण एवढ्या मोठ्या बाजारामध्ये आज इंद्राची मूर्ती कोणी आणलेली नाहीये. आज इंद्राचा फोटो कोणी आणलेला नाहीये. बाकी सगळा बाजार करून झाला आपला. मग त्या बाजाराचं इंद्राकडे का लक्ष गेलं नसावं? कारण इंद्राला आजच्या काळात महत्वच नाहीये. आजच्या समाजामध्ये इंद्राला महत्व नसल्यामुळे त्याची मागणी नाहीये, आणि त्याची मागणी नसल्यामुळे हे लोक त्याचं बनवत नाहीयेत त्या मूर्ती. उद्या बघा बरं, इंद्राची मागणी वाढू द्या, आपोआपच कारखाने तयार होतील इंद्राच्या मूर्तीचे. चला इंद्राचे फोटो, इंद्राच्या मूर्ती, मग असा हत्तीवरती बसलेला इंद्र दाखवतील, सिंहासनावर बसलेला इंद्र दाखवतील, अप्सरांचं नृत्य पाहणारा इंद्र दाखवतील, सगळ्या प्रकारचा इंद्र दाखवतील. मग ते त्याचं आजच्या काळात महत्व नाहीये ना. मग हे महत्व का बरं नष्ट झालं असावं? त्याच्या मागची काय कारण आहेत, असा थोडासा विचार आपण केला पाहिजे. या सगळ्या दृष्टीने अभ्यास झाला पाहिजे. मला जर माझी संस्कृती समजून घ्यायची असेल तर माझ्या संस्कृतीचा इतिहास, माझ्या संस्कृतीचं पुरातत्व नाही का, माझ्या संस्कृतीतील सभ्यता, राहणीमान, विचारधारा, परंपरा, तत्वज्ञान, रूढी, सगळ्याच गोष्टींना मला अभ्यासता आला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्या संस्कृतीकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा उभा होऊ शकतो. आणि तो अभ्यास करताना मात्र मला या महापुरुषांच्या दृष्टिकोनातून करायचा आहे. नाही का, महापुरुषांनी ज्या दृष्टीने त्या ग्रंथांकडे पाहिलेले. आता मीच जर तेवढा महान असेल तर मग मला काय त्यांच्या दृष्टीच्या कोणाची गरज नाहीये. पण असं कोणीच झालेलं नाही आजवर, असा एकही जण झालेला नाही. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज असे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानी यांचा राजा त्यांना म्हटलेलं आहे की त्यांच्यापेक्षा जगात श्रेष्ठ ज्ञानी कोणी नाही. असा जो माणूस आहे, पण तो माणूस सुद्धा कृष्णाला फॉलो करतोय, कृष्णाचे विचार फॉलो करतोय. असं का बरं? कारण जगातला कोणीही कितीही श्रेष्ठ जरी असला तरी मला भगवंताच्या दृष्टिकोनाची तरी आवश्यकता आहे. हे त्यांच्या चरित्रातून आपल्याला दिसते. आता ज्ञानेश्वर महाराजांना काय गरज होती? ते म्हणले असते चला मी माझं नवीन तत्वज्ञान सांगतो. हे कृष्णाची गीता परत काय तिचं प्राकृतात रूपांतर करत बसायचं? जाऊ दे, मी माझी नवीन ज्ञानेश्वर गीता लिहितो आणि मग ती प्राकृतात लिहितो तुमच्यासाठी. हे भाषांतर करायला आणि त्याच्यावरती टीका आणि भाष्य करायला कशाला वेळ घालवला असेल त्यांनी? त्यांच्यात ताकद नव्हती का? त्यांच्यात सामर्थ्य नव्हतं का? नवीन स्वरूपामध्ये जगासमोर तत्वज्ञान मांडण्याची ही ताकद त्यांच्याकडे होती, परंतु त्याच्या मागचा हा भाव आहे. हा विचार आपण केला पाहिजे. कोणी पण बघा, आता संत नामदेव काय कमी श्रेष्ठ होते का? पण कधीही ज्ञानेश्वर महाराज समोर दिसले की संत नामदेव एकदम गप्प. त्यांचा जो दृष्टिकोन आहे, त्यांच्या दृष्टिकोनाने मी पुढे जाईल. तेच विसोबा खेचर असतील किंवा इतर लोक असतात, अजून पुढचे सगळे लोक संत, कोणताही संत आपण बघा, प्रत्येक संताचं चरित्र आपल्याला असंच दिसतं. एकनाथ महाराज असतील,
ज्ञानेश्वरांचा दृष्टिकोन सांगतायत, वेदांचा उपनिषदांचा दृष्टिकोन सांगतायत, कोणीच स्वतःचा दृष्टिकोन तिथं मांडत नाही. मग तसंच आहे, आपण सुद्धा या संस्कृतीकडे बघताना, या वाङ्मयाकडे बघताना, याचा अभ्यास करताना या महापुरुषांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा कुठेतरी या प्रसंगांचा, या सगळ्या गोष्टींचा अर्थघटन आपल्याला करता येईल. ते अर्थघटन महत्वाचं आहे. ते जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत आपण सुद्धा कुठेतरी धला मा लावणार आहे, धचा मा करणार आहे आणि होत्याचं नव्हतं करणार आहे, अर्थाचा अनर्थ करणार आहे. ते गुजरातीमध्ये एक म्हण आहे, कीधू कशू ने सांभळ्યું कशू, नाही का, आंखनु काजळ गाले घशू, अशी म्हण आहे ती. त्याच्यात काय सांगतात की अरे सांगितलं काय होतं आणि ह्याने ऐकलं काय, अशी ती म्हण. कीधू कशू ने सांभळ्યું कशू, की सांगितलं काय होतं आणि याने ऐकलं काय, आणि शेवटी काय गंमत झाली, डोळ्याचं काजळ त्यांनी डोळ्याला लावायच्या ऐवजी अख्ख्या गालालाच घासून दिलं, नाही का, सगळ्या गालावर त्यांनी काजळ घासलं. त्याला सांगितलं काय होतं आणि त्याने ऐकलं काय. मग अशीच गंमत नेमकी आपली पण या संस्कृतीच्या बाबतीत होते. कारण आपल्याकडं ती भाषा जाणण्याचा किंवा त्याच्या मागचा अर्थ जाणण्याचा हा दृष्टिकोन नाही, आणि त्याच्यामुळे त्याच्यातला नको तो अर्थ घेऊन, आपल्याला जसा अर्थ पाहिजे तेवढा अर्थ घेऊन आपण पुढे चालत राहतो. आणि मग आपली गत पण तशीच होते. जसं एखाद्या सुंदर मुलीने जर डोळ्याचं काजळ जर गालावर फासून आली ती, तर मात्र तिची जशी गत होते तशीच गत आपली सुद्धा होते. आणि त्याच्यामध्ये पुढची गंमत अशी की ज्यावेळेस ते काजळ गालावर घासून बाहेर पडली त्यावेळेस तिला वाटतं की मी चांगलंच केलेलं आहे, कारण तिच्या समोर आरसा नाहीये ना. पण बाकीचा सगळा समाज तिच्याकडे बघून हसत असतो. मग हास्यास्पद स्थिती होते तिची. आणि नंतर जेव्हा तिला ही गोष्ट कळते त्या मुलीला की अरे ह्याच्यामुळे माझ्याकडे सगळे लोक बघून हसत होते, त्यावेळेस मात्र शर्मेने तिचं पाणी पाणी झालेलं असतं. त्याच्यानंतर काही ती करू शकत नाही. मग तशी आज आपली गत आहे. आज आपण हे काजळ लावून फिरतो इथं, पण ज्या दिवशी आपल्याला कळेल की मी हे काजळ लावून फिरत होतो, त्या दिवशी आपली गत सुद्धा तशीच होणार आहे. तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही मग आपल्याला या समाजामध्ये. उद्या आपल्या मुलांनी आपल्याला प्रश्न विचारले, आपल्या पुढच्या पिढीने आपल्याला प्रश्न विचारले काही, आणि त्यांची उत्तरं जर आपण नाही देऊ शकलो तर आपली गत पण ह्या काजळ फासलेल्या मुलीसारखीच होणार आहे. नाही, परंपरेने चालत आलेले म्हणून करायचंय काय, पण त्या परंपरांना काही अर्थ आहे की नाही, त्यांच्या मागे काही तत्व आहे की नाही, त्यांच्या मागे काही विचारधारा आहे की नाही, काही विचार प्रणाली आहे की नाही, हा विचार कायम झाला पाहिजे. आता आपल्याला काय वाटतं, अरे इंद्र आला का दरवेळेस हे चोऱ्याचा कार्याच करतोय, इंद्र आला की दरवेळेस हे अशाच गोष्टी करतोय, पण त्या का करत असेल, त्याच्या मागचा भाव काय असेल, हा भाव आपण समजून घेतला पाहिजे. असं तो भाव समजण्यासाठीच तर आपण हा अभ्यास करतोय सगळेजण, नाही का. सगळेजण आपण त्याच्यावरती विचार करतोय, चिंतन मनन करतोय, त्याच्यासाठी 4 पुस्तकं वाचतोय. आता हे सगळं मी गृहीत धरतोय बरं का, आपल्यापैकी सगळेजण हा अभ्यास करतायत. नंतर हा 8 ते 9 ही जी वेळ आहे, या वेळे व्यतिरिक्त आपण इतर अभ्यास करतोय, काहीतरी संस्कृतीला जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, असं मी गृहीत धरतो. आता जो करत असेल त्याचं त्याला माहिती, जो नसेल करत त्याचं त्याला माहिती. पण
जर नसेल करत तर आपण करायला सुरुवात केली पाहिजे. आणि करत असू तर त्यामध्ये दीर्घकाळ नाही का, तो दीर्घकाळ नैरंतर्यम सत्कारा सेवितो दृढभूमी, की ती गोष्ट दीर्घकाळ टिकली पाहिजे, मग तात्पुरता नाही. आपल्या जीवनातले बरेचसे बदल असे असतात की जे तात्पुरते दिसतात. एखाद दिवशी कुठं काहीतरी योगावरती भाषण ऐकून आला तर आज योग करायला सुरुवात करतो हा, पण ते 4 दिवस झाले की याचा योग परत बंद होतो. एखाद्या दिवशी वाचनाचं महत्व ऐकून आला की मग त्या दिवशी वाचन हा वाचायला सुरुवात करतो, आणि 4 दिवस झाले की याचं वाचन बंद पडतं. म्हणजे माझ्या जीवनामध्ये या गोष्टींचा प्रभाव हा तात्कालिक स्वरूपाचा आहे की दीर्घकालिक स्वरूपाचा आहे, हे आपण ठरवलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. माझा अभ्यास, माझ्या या कोणत्याही गोष्टी आहेत त्या दुसऱ्यावरती अवलंबून नकोय. की दुसरी वस्तू जर असेल तर मी करणार, नाहीतर मी नाही करणार, असं नकोय. कायम सतू दीर्घकाल नैरंतर्य, निरंतरता पाहिजे, अखंडता पाहिजे त्याच्यामध्ये, अजिबात खंड पडता कामा नये, तर तो खरा यज्ञ. आज एक दिवस केला, उद्या एक दिवस सोडला, मग यज्ञ झाला असं होत नाही. जे आपण दिलीप राजाचं वर्णन पाहतोय की कायम यज्ञ करणारा, यज्ञाची दीक्षा घेतलेला, यज्ञाचं ध्येय धारण केलेला, मग ते कायम, एक दिवस केला 2 दिवस केला अशातला भाग नाही. मग तसंच आहे, मला हा जो ज्ञान यज्ञ करायचा आहे, हा ज्ञान यज्ञ मला कायम करता आला पाहिजे ना. त्याच्यासाठी हा अभ्यास करायचा आहे मला. आणि इतका अथांग सागर आहे हा, अथांग सागर. या अथांग सागराचं स्वरूप आपण पाहिलं होतं मागं. 14 विद्या, 64 कला, ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, शास्त्र आहेत, वैदिक वाङ्मय आहे, पौराणिक वाङ्मय आहे, औपनिषदिक वाङ्मय आहे, ब्राह्मण ग्रंथ आहेत नाही का, आरण्यक ग्रंथ आहेत, रामायण महाभारतासारखे ग्रंथ आहेत, ही पुढची सगळी रघुवंशासारखी काव्य आहेत, नाटकं आहेत, स्मृती ग्रंथ आहेत. खूप म्हणजे हा वाङ्मयाचा पसारा इतका मोठा आहे ना. मग त्याच्यानंतर परत त्याच्यावरती आचार्यांची भाष्य आहेत. शंकर भाष्य असेल, रामानुजांचं असेल, वल्लभांचं असेल, मध्वाचार्यांचं असेल, प्रत्येकाचं असेल. मग त्यांचा दृष्टिकोन काय आहे. त्याच्यानंतर हे संत वाङ्मय आहे, त्यांचा दृष्टिकोन आहे. म्हणजे अभ्यास करायला लागलो आपण, इतक्या गोष्टी आहेत जगामध्ये की कधीच एका जन्मात अभ्यास होऊ शकणार नाही आपला. पण त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील दिसलो पाहिजे ना, त्याच्यासाठी आपण प्रयत्नरत दिसलो पाहिजे. वारंवार रघुवंशामध्ये कालिदासाला काय सांगायचं आहे आणि त्याच्याद्वारे तो आपल्याला कसा संस्कृतीचं दर्शन घडवून देतोय, हा विचार त्याच्या मागे झाला पाहिजे. त्या विचारासाठी हा अभ्यास आहे. आणि त्या विचार झाल्यानंतर ते गुण मला माझ्या जीवनात आणण्यासाठी काय कृती करता येईल नाही का. श्रवणम झाल्यानंतर कीर्तनाची कृती ही कधी येईल माझ्या जीवनात नाही का. ते आपण मागे आठवत असेल सगळ्यांना की बुद्धीचे गुण पाहिले जातात. धी गुणा, हा बुद्धीचे गुण 8 प्रकारचे नाही का. आता हे जे सगळे गुण आहेत ते सगळे गुण माझ्या जीवनात कसे येतील, त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि हा प्रयत्न आपल्यालाच करावा लागणार आहे.
शाळेत असताना होतं आपला हात धरून कोणीतरी अ रे अ चा अननसाचा असं गिरवून घेतलं, पण नंतर उद्धरेद आत्मानम आत्मानम अवसादयेत. हा जो प्रसंग आहे तो प्रसंग आपल्या जीवनात कायम घडणार आता इथून पुढे, की मला माझा विकास हा स्वतःला करायचा आहे. आत्मविकास साठी दुसरा कोणीही येणार नाहीये तिथं. हा, दुसरा फक्त मार्गदर्शन करू शकतो, नाही का, ह्या रस्त्याने जा बरं का, त्या रस्त्याने जा बरं का, या रस्त्यामध्ये एवढे काटे आहेत, त्या रस्त्यामध्ये तेवढी फुलं आहेत, फळं आहेत, या रस्त्यामध्ये विष आहे, त्या रस्त्यामध्ये तुला अमृत मिळेल, सगळ्या गोष्टी तो सांगेल. पण चालायला तर आपल्यालाच लागणार आहे. तो काय आपल्याला कडेवरती उचलून घेऊन जाणार नाहीये पुढं. मग ते चालायला मला शिकायचंय. स्वतंत्रपणे मला चालता आलं पाहिजे. हा, सुरुवातीला काही दिवस मात्र मला दुसऱ्याचं बोट धरावं लागणार आहे. त्याचं बोट धरून मी चालणारच आहे. उद्या कधी मी पुढे गेल्यावर ते संकटात पडल्यानंतर त्यालाच विचारणार आहे. पण त्याच्याकडून मार्ग जाणून घेतल्यानंतर पुढे चालणं माझं मलाच करायचंय. म्हणून आपल्याला हा अभ्यास करायचा. अध्यात्मामध्ये, आत्मविकासामध्ये, स्व उन्नतीमध्ये दुसरा कोणीही वाली नसतो तिथे मग आपल्याला. त्याच्यामध्ये पती पण पत्नीला पुढे घेऊ शकत नाही आणि पत्नी सुद्धा पतीला पुढे घेऊ शकत नाही, ज्याचं त्याला स्वतःला जायचं. म्हणून हा सगळा विचार आपण केला पाहिजे. या भौतिक जगातल्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याला जितकी बुद्धी खर्च करतो आपण, त्याच्यापेक्षा अर्धी बुद्धी जरी आपण इकडे खर्च केली ना, तरी आपल्या जीवनाचा खूप मोठा विकास होईल आणि आपण भगवंताचे लाडके बनण्याचा सगळ्यात मोठी संधी आपल्याला प्राप्त होईल. भगवंताला पण वाटेल की अरे हो, हा खरा माझा मुलगा आहे बरं का. देव पण तिथं बसून त्याच्या पाठीवरती शाबासकी देत असेल की हा, त्वमेव माम कीर्तनु, तू खऱ्या अर्थानं माझा मुलगा आहेस, असं त्यावेळेस भगवंत म्हणेल. पण भगवंताला माझ्याबद्दलचा अभिमान वाटणं, भगवंताने मला त्याचा मुलगा म्हणणं, भगवंताने माझ्या पाठीवरती त्याचा हात ठेवणं, शाबासकी देणं, ह्या गोष्टी कधी होतील? जेव्हा माझं जीवन निरंतर तसं असेल त्यावेळेस होईल. निवृत्ती ज्ञानदेव सुपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, ह्या सगळ्यांची जी जीवन निरंतर तशी होती, कायम. मग कायम ज्यांचे जीवन अशी आहेत, तसं मला माझं जीवन बनवता आलं पाहिजे. त्याच्यासाठी ही चाललेली खटाटोप. बघूया, करत राहूया आपण हा अभ्यास. सगळ्यांनी वैयक्तिक पातळीवरती पण प्रत्येक जण आपण आपल्या विकासासाठी, आणि आपल्यासोबत मी जसा माझा विकास करतोय तसा माझ्यासोबत मला इतरांना पण बोट धरून आणता आलं पाहिजे. नाही, कोणताही संत बघा, प्रत्येक संत हा एकटा मोक्षाला प्राप्त होऊ शकला असता, पण ते का बरं लोकांमध्ये गेले, का बरं लोकांची बोटं धरून त्यांनी भगवंताच्या दिशेने त्यांना नेलेले? त्याचं कारण हे. मग तसंच माझं पण आहे की मी जे एखादं चांगलं कर्म करत असेल तर त्या चांगल्या कर्माला माझ्या मित्राला, माझ्या बहिणीला किंवा इतर जे काही माझे ओळखीचे असतील त्यांना मी का बरं आणत नाही? मग प्रत्येकाला मला या कर्मामध्ये सहभागी करून घेता आलं पाहिजे. हा विचार मला प्रत्येकापर्यंत पोहोचवता आला पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न करत राहूया. असो, तर आपलं हे रघुवंश आहे, त्यातला हा श्लोक आपण पाहिलेला आहे की अशा प्रकारे या गोष्टींचा नंतर विचार करत राहूया पुढच्या आयुष्यामध्ये आपण. पण आता सध्या तुर्तास इथे एवढंच बघू की इंद्राने आता घोडा पळवलेला आहे. मग जसा इंद्राने घोडा पळवला तसं काय झालं पुढं?
ह्याचा विचार आपण आता उद्या पुढे 40व्या श्लोकाकडे वळूया आणि तिथून पुढची गोष्ट पाहूया. ठीक आहे, 9 वाजून गेलेले आहेत. आता सध्या थांबूया आणि उद्या पुन्हा 8 वाजता भेटून मग आपण 40व्या श्लोकाकडे पुढे सरकूया.